आज आपण येथे फ्लावर बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत, 2 ते 4 जणांसाठीची। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेले आहे। तसेच येथे मी कांद्याचं वरचं बूड कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर येथे कांदा मी कट करताना तो थोड्या अंतरावरच कट केलेला आहे। तो उभा कट करताना आपल्याला कमी अंतरावर कट करायचा आहे आणि आडवाई कट करताना तो कमी अंतरावर कट करायचा आहे, जेणेकरून आपला कांदा येथे बारीक चिरला जातो। मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण कांदा कट झाल्यानंतर त्याला वरूनही चाकूच्या साहाय्याने येथे कट करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने येथे मी टोमॅटोही कट केलेले आहेत आणि येथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यांना मी चाकूच्या साहाय्याने मॅश केल्यानंतर कट करून घेतलेले आहे। येथे मी 1 फ्लावर आणि 3 बटाटे इथे उकडून घेतलेले आहे। तसेच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून ते तेल तापल्यावर याच्यात मी बारीक चिरलेला कांदा हा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यानंतर येथे टोमॅटो घालून टोमॅटो सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। जेव्हा या पद्धतीने आपण हे जिन्नस परतून घेतो तेव्हा आपल्या भाजीला उत्तम चव येते आणि तरी सुद्धा येते। आता मी यामध्ये लसूण पाकळ्या सुद्धा घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतलेले आहे। आता मी यामध्ये मसाले घालत आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा धना पावडर घालून येथे मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये फ्लावर बटाट्याची भाजी घालून ती सुद्धा येथे छान परतून घेतलेली आहे। ही भाजी आपल्याला स्लो गॅसवरच बनवायची आहे। हे सर्व जिन्नस हलवून झाल्यानंतर येथे मी हाताच्या मेजरमेंटने 2.25 वेळा मीठ घालून घेतलेलं आहे। सुक्या भाज्या बनवताना त्यामध्ये आपल्याला नेहमीच मीठ कमी घालावे लागते। मीठ घातल्यानंतरही येथे मी संपूर्ण भाजी परत हलवून घेतलेली आहे। ही भाजी आपल्याला स्लो गॅसवरच बनवायची आहे। जेव्हा या भाजीचा आकार कमी होतो, तिचा कलर बदलतो आणि ती खाली लागायची बंद होते, ती मोकळी ढाकळी हलवता येते, त्यावेळेस आपली भाजी बनून तयार होते। इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे आणि मी यावर वरून कोथिंबीर घालून ती परत हलवून घेत आहे। अशा प्रकारे आपली येथे फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।